सानू पण उठून गेली लवकर. माझी फक्त देवपूजा झाली, सगळं घर वगैरे आवरून. तर सानू लगेच उठून गेली आणि हसते पण माझ्याकडे बघून अशी आगाव आगाव सानवी. तर आता मला कामाला उशीर होणार आहे, कारण सानू लगेच उठून गेली. सो माझा आज असा विचार होता की आप्पे बनवावे. सो आता ते बघू पॉसिबल होतं की नाही. नाही तर काय रोजच्यासारखे मला पोहेच बनवावे लागतील पटकन, नाही तर मग सुशीला बनवावा लागेल. सो बघूया सानूच्या बाबांची आंघोळ झाल्यानंतर की त्यांना काय हवंय. आणि बघा सानू ओव्हन. अगं तू लाजते कशाला ग. सो ग्रॉसरी शॉपिंग तर काही आम्ही काल केली नाही. सो आजच आम्हाला झिप्टोवरनं ऑर्डर करावी लागेल, कारण भाजीपाला वगैरे काहीच नाहीये. ग्रॉसरी पण थोडीफार संपलीये. सो तेच बघावं लागेल. एकदा ऑर्डर केलं की मग आठवडाभर काही टेन्शन राहत नाही. सो तेच आम्हाला ऑर्डर करावे लागेल आता. आणि नाश्त्याला बनवायचंय, स्वयंपाक बनवायचंय, बरीचशी कामं आहेत. आणि असं आमचे बाबा ऑफिसला जाणार आहेत. सो बघू आता पटपट मला आवरणं होते की नाही. सो बघत राहा व्हिडिओ पूर्ण, स्किप न करता. स्टे ट्यून. बघा सानूला आणि सानूच्या बाबांना मी आज गार्डनमध्ये पाठवलंय फुलं तोडण्यासाठी. जास्वंदाची फुलं आली आहेत खूप छान गार्डनमध्ये, अलीकडनं आहेत. फुलांनी देवघर किती छान भरून दिसते. खूप दिवसांनी फुलं भेटलेत आज. खूप छान दिसतंय देवघर. छानशी पूजा करून झाली माझी आता. सानू एवढी सगळी भाज्यांची शॉपिंग केली आहे. सो आता आठवडाभर तर काय टेन्शन राहणार नाही कुठली भाजी बनवा कुठली नाही. सो हेच मी आता या डब्यांमध्ये रिफिल करून घेते. सगळं व्यवस्थित लावलं म्हणजे भाज्याही सुकत नाहीत आणि व्यवस्थित राहतात. तर मी पटापट हे सर्व भाज्या डब्यांमध्ये ठेवून घेते. इतक्या छान पद्धतीने मी माझा भाजीपाला ऑर्गनाईज करून ठेवला आहे. सो बघू शकता तुम्ही. आता आठवडाभर टेन्शन नाही राहणार मला भाज्यांचं. ग्रॉसरी संपलेली जी राहिली होती, जे नॉर्मल आपल्याला लागतं रोजच्यासाठी, पोहे शेंगदाणे वगैरे, तेही मागवले होते मी इकडे स्विगीवरनं, सॉरी झेप्टोवरनं. हा सगळा काही सकाळी ऑर्डर केलं होतं. ह्याची शॉपिंग तर काय आम्हाला रात्री करणं झाली नाही. सो सकाळीच हे ऑर्डर केलं होतं. या सगळ्या गोष्टी याही मला सगळ्या डब्यात भरून ठेवायच्या आहेत. सो भाजीपाल्याचं तर झालं आहे. आता बाकीचा हा सगळा पसारा आहे, तुम्हाला आवरून ठेवायचा आहे. पीठ मळून घेते आणि दुसरीकडे मी उपमा करायला घेतला आहे. म्हणलं कांदा तोपर्यंत चांगला फ्राय होईपर्यंत माझं पीठ मळून होईल आणि कामही पटकन आवरेल. सो मी काय बनवणार आहे माहितीये का तुम्हाला? जसं की मी मगाशी म्हणलं मी आप्पे नाही तर मी पोहे बनवणार आहे. पण मी या दोन्हीपैकी काहीच नाही बनवणार. मी वेगळी रेसिपी बनवणार आहे आज नाश्त्यामध्ये. मी सकाळी तर बोलले की मी आप्पे बनवते, पोहे बनवते किंवा सुशीला बनवते सानूच्या बाबांना विचारून. पण मी तिसरंच काहीतरी बनवणार आहे. पोहे पण नाही, सुशीलाही नाही, काहीच नाही. तर ही ना बोरोसिलची कढई आहे. याआधी 2 वर्षापूर्वी 1.5-2 वर्षापूर्वी आम्ही एक स्टीलची मागवली होती, पूर्ण स्टीलची. आणि जे की जो खालचा बुडाचा जो भाग असतो ना, तो पूर्णपणे वेगळा झाला होता. सो त्याचं वॉरंटी कार्ड होतं आमच्याकडे. सो ते आम्ही एक्सचेंज करून घेतली.
कारण ती खूप जास्त काळी पडली होती खालून आणि बोट जसं पूर्ण वेगळं झालं होतं, 2 सेपरेट भाग झाले होते त्याचे. ट्रायप्लॅची कढई होती ती आणि त्याच्यावर ते पूर्ण निघून गेलं. सो मला त्यात काहीच बनवता येत नव्हतं कारण ते पातळ बूड झालं होतं. सो त्याचं लगेच करपत होतं. सो ती आम्ही एक्सचेंज केली कढई आणि ही ऑर्डर केली. सो ही कढई छान आहे. बस याला थोडंसं म्हणजे नाही का फ्लेम थोडीशी छोटी ठेवावी लागती. जास्त मोठी ठेवली तर साईडनं म्हणजे फ्लेमनं काळी पडू शकते कढई. सो छोट्या फ्लेममध्येच ते छान कढई यूज होऊ शकते. सो तसंच बनवते मी. आणि आधीची पण माझी कढई थोडीशी खराब झाली होती. सो ही नवीन कढई एक्सचेंज करून मी छान बोरोसिलचीच नवीन कढई. आणि इकडे सानू अशी सोफ्यावर खेळली, मुद्दामून असं कडेला येणार आणि आम्हाला घाबरणार की पडल्यासारखं करणार. सानू सानू शांत बस तिकडे कोपऱ्यात. चल चल तिकडे कोपऱ्यात हो. चल तिकडे हो कोपऱ्यामध्ये. चल चल जा बरं तिकडे. तिकडे बस. चल पटकन. हळूहळू जा. जा हळूहळू चल. एक ना म्हणजे स्टंट बाज. बस खाली. खाली बसा. खाली बस. खाली बस. बस खाली. अशी बसती ऐकायल्यासारखं दाखवती पण जर करायची तीच करते. मी नाश्त्यामध्ये उपमा बनवला आहे. जसं की म्हणलं मी की दुसरं काहीच न बनवता आज उपमा बनवलाय खूप दिवसानंतर. सानूच्या बाबांना नाही आवडत पण आज ते माझ्यासाठी ऍडजस्ट करतायत. सो चला आता आम्ही खाऊन घेतो आणि नंतर स्वयंपाक करायचा आहे. ओके बाय. सानूचा लंच टाइम झालाय आता. आमचा लंच आम्ही केला, आता सानूचा लंच टाइम चालू आहे. सानूच्या लंच मध्ये काय श्रद्धा आहे? पालक दाल खिचडी. सानू आवडते का तुला? चढ चढावरी. हा तिची जागेवर येऊ दे तिला, म्हणजे तिला तिचं लंच करायला सोपं जात आहे का नाही सानू? हा खायचं नाही. खा खा. चला चला चला. खायचं असते. गुड गर्ल आहे ना तू? खाते ना तू नमनम छान छान? हा पोटात जाते नमनम. मग पोटामध्ये नमनम गेलंय का मग सानू स्ट्रॉंग होती. अशी कशी होती सानू? स्ट्रॉंग होती. कशी स्ट्रॉंग आहे का नाही? नमनम म्हण बरं एकदा. नमनम. एका जागी तिला बसायचं नसते. अरे पडशील ग सानू. चालूच असतं इथं असला खेळ. एका जागी बसून जेवायचं नाही काही नाही, नुसतं इकडून तिकडून तिकडून इकडं. आणि सोफ्यात चढायची जागा झाली तिची. तिला यायच नाही इकडं आता. खाली ये लवकर. चल जा म्हणजे. खाली ये म्हणले तुला. तिला खाली यायचं. ही सानूची परेशान आहे आणि सानू. चल सानू खाली ये. चल चल ये. नम देतो मी. चल चल. सानू न खायला फार त्रास देते. तिला फार म्हणजे 1 तास तर सहज लागते तिला खाऊ घालायला. तिला बळच खाऊ घालावं लागते मला. पाणी पण आम्हाला बळच द्यावं लागते. तुम्हाला दाखवते हे बघा. ती तिची जागाच झालीये. तिथून तिला खाली यायचंच नसतं. सो तिला मी बऱ्यापैकी खाऊ घातला आहे. पालक दाल खिचडी बनवली होती. सो आता चला तिला मगाशी थोडीशी झोपली होती ती. आणखीन तिला थोडंसं झोपवते. त्यानंतर माझी कामं तर सर्व आहेत. सर्व चकाचक करून ठेवलं आहे मी. ओटा वगैरे. आणि जसं की मी तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये सांगितलं होतं की गिझर. सो ते गिझर आज आम्हाला रिसीव्ह होणार आहे. म्हणजे येईल संध्याकाळी 5-6 पर्यंत. तर ते रॅकॉलचं गिझर घेतलंय आम्ही. सो ते 3 लिटरचं काही आहे. काय म्हणलात? हां रॅकॉलचं इन्स्टंट. हां चालू करेल तेवढंच गरम पाणी येतं. सो तसं आहे तो. तर ते येईल आज. इन्स्टॉलेशन वगैरे पण करून भेटेल आम्हाला उद्यापर्यंत. सो ते सगळं. तर असं सगळं झालं आहे. तर आता हे ऑफिसला गेले होते, वापस आलेत. आता दुपारनंतरचे जे ऑफिस आहे ते आता घरनं करतायत. आता बघा तुम्हाला सानूची त्यांची मजा दाखव.
आकर लवकर. काय जीभ खाल्लंय दाखव. तिनं? काय खाल्लंय? जीभ दाखव ना तुम्हाला. जीभ दाखव. आगाव. सान्वी हाय कर. हाय कर हाय. हाय. हाय कर. हाय. हाय. तूप बनवलेलं मी हे ओतून घेतलं यावरती आणि एवढं तूप बनलं आहे. मी बनवलं होतं मागाशी हे तूप. आता म्हटलं झोपते वेळेस ते गाळून घ्यावं म्हणजे पातेलं धुवायला येईल. सो यात थोडं आहे ते मी निथळायला ठेवते. थोडस तूप. हे बघा सानू. बाबा म्हण. बाबा. आप्पा म्हण. आप्पा. आई म्हण. आई. आई म्हण. आई म्हण. आई. आई. म्हण. आई. बाबा म्हण.